मानली पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपल्याला पुढे जाता येईल. म्हणून मित्रो, माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळेजण मिळून येणाऱ्या 13 तारखेपर्यंत काय जे असेल आपली मागे पुढे ते आपण बाजूला सारू, परंतु एकत्र येऊन काम करू. कुठे काही कमी पडलं कैलास शेठला मागा, अजून काही अडचण आली भास्करराव आहे, अजून अडचण आली तिथं नामदेवराव पवार आहे, आणि काही पुन्हा असं वाटलं की तुमचं कोणी ऐकतच नाही तर माझा सगळ्यांच्याकडे मोबाईल नंबर आहे. माझ्या फुलंब्री तालुक्यातून इतके फोन येत नाही भास्करराव एवढे मला जालन्यातून येते हो. आता काय सांगा, कधी येणार आहे, तिकीट झालं की नाही, तुम्ही नक्कीच तिकीट घेणार आहे का, खरं आहे का ते, खोटं आहे का ते, अरा विचारू नका. इतके नंबर कसे गेले मला जालना जिल्ह्यात माझे मलाच कळेना. सगळ्यांकडे नंबर आहे आणि माझा नंबर पहिल्यापासून एकच आहे. मी कधी नंबर बदलला नाही आणि नंबर बदलून या नंबरवरून त्या नंबर बोललो नाही. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य फक्त इतकंच सांगतो की मी आपल्याला एक शब्द देऊन जातो, मला निवडून आणा, ते तुमच्या हातात आहे. माझ्यामुळे मी निवडून येणार नाहीये, कारण जालन्यामध्ये कोण आहे, मला माझं काय घर आहे का जालन्यामध्ये, काय माझे खूप मोठा माणूस आहे मी म्हणून कोणतरी आलो येणारे करणारे नाही. हे सगळे जे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते मंडळी आहे ना, तुमच्या कष्टावर आणि तुमच्या मेहनतीवर मी निवडून येणार आहे याची मला कल्पना आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती राहील की तुम्ही कुणाला काही वाटू द्या, कोणी तुम्हाला काही म्हणू द्या, मी तुमच्या सोबत आहे, मॅनेज होणार आहे. आणि आता काय खरं राहिलं नाही ते रुमर काय म्हणतात त्याला, अफवा पसरवायला भारतीय जनता पक्ष लय कडू आहे, लय कडू. आम्ही लय त्याच्याशी रोज भांडतो. कैलास शेठ तुम्हाला शिवसेनेची पाला पडेल आणि माझ्या मतदारसंघात फुलंब्रीत मला बीजेपीची पाला पडेल. त्याच्यामुळे त्यांचे एक कलाकार आहे मला माहिती. त्यांनी सांगितलं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.